नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे आपला नवीन वर्ष गुढीपाडव्याला किंवा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतो, पण असं मानलं तरी कॅलेंडर तर बदलणार आहे. 2025मधून आता आपण 2026मध्ये चाललेलो आहोत. तर त्यामुळे सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा येणारा वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यात खूप समाधान, आनंद आणि भरभराटी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर माझी जर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे देवाच्या पूजेशिवाय किंवा त्याच्याशिवाय तर होऊ शकत नाही. त्यामुळे इकडे सकाळ सकाळी मी देवपूजा करून घेतली. आज नवीन वर्ष होता, गुरुवारही होता, त्यामुळे मस्तपैकी फुलं वगैरे आणलेली होती. त्यानंतर आपलं फेवरेट काम म्हणजे घेतला चहा बनवून स्वतःसाठी आणि इकडे मी चहा एन्जॉय करत होते. त्यानंतर आज कामावर आले आणि हा बघा मला मॅडमने एक गुलाब दिला आणि हा मी गुलाब आपल्या लाडक्या गणपती बाप्पाजवळ ठेवला. त्यानंतर संध्याकाळी घरी येते तर मी काही सामान घेऊन आले, कारण की आज आपल्याला बनवायचं होतं एक स्पेशल डिनर. मी आज माझ्या नंदाला आणि त्यांच्या घरच्यांना जेवायला बोलवले होते, त्यामुळे इकडे येताना काही सामान घेऊन आले आणि आता घरी आल्यानंतर संध्याकाळी पहिला तोंड हातपाय स्वच्छ धुवून इकडे देवाला दिवा लावून घेतला, उदबत्ती ओवाळून घेतली. तर ॲक्च्युली मला न्यू इयर रिझोल्युशनवर देखील व्हिडिओज वगैरे बनवायचे होते आणि विजन बोर्ड मला बनवायचा होता, पण माझा फोन खराब झाल्यामुळे ते सगळं ॲक्च्युली राहून गेलं. पण मी ट्राय करेन की जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा. त्यानंतर इकडे स्वामी समर्थ महाराज आणि शिवाजी महाराजांच्या फोटोला देखील मी उदबत्ती ओवाळून घेतली आणि इकडे मी मेन्यू ठरवला होता की शेवाळ्याची खीर, पनीरची भाजी, त्यानंतर कोशिंबीर, चपाती, मसाले भात वगैरे. तर आता ॲक्च्युली टाईम खूप कम आहे, कारण की मी कामावरून आल्यानंतर करत होते आणि आता म्हणला पहिला पेटपूजा केल्याशिवाय आपलं काम कसं सुरू होणार, त्यामुळे खाऊन घेतले वेफर्स, कारण की होता गुरुवार. त्यानंतर इकडे मल्टीटास्किंग बघा, एक महिला कसं सगळं सांभाळू शकते. इकडे स्वतः चहा पीत पीत मी कणिक मळून घेतले आणि इकडे आता आणखीन एक मल्टीटास्क की मी दोन्ही म्हणजे कुकर पण ठेवले आणि कढई दोन्ही एकाच टाईमला मी ठेवलेली आहे गॅसवर, कारण की मला असं होतं की ते येणार आहे त्यांनी यायच्या अगोदर माझा स्वयंपाक तरी झाला पाहिजे. त्यामुळे मी इकडे घेतला होता मसाला भात बनवायला कुकरमध्ये आणि पनीरच्या भाजीची प्रिपरेशन मी करत होते इकडे कढईमध्ये, म्हणजे कांदा टमाटर वगैरे परतून घेत होते. तर अशा प्रकारे इकडे सगळे भाज्यापाले वगैरे कापून घेतलेल्या होत्या आणि इकडे माझी कुकिंग चालू होती. तसं कुकिंग ना मला म्हणजे ॲक्च्युली मला आवड आहे आणि मला आवडतं असं लोकांना माझ्या घरी इन्व्हाइट करायला जेवायला वगैरे. पण कधी कधी असं होते की काही गोष्टी मी पहिल्यांदा करते ना, त्यामुळे इतका अंदाज नाही लागत. पण म्हणजे चव तर आहे माझ्या हाताला, कारण की मी जेव्हा पण करते छान होतं, म्हणजे जे पण खातात त्यांना आवडतं. आणि ह्याची रेसिपी पण खूप सिंपल आहे. ही जी पनीर भाजी मी बनवत आहे ना, एकदा शेअर करेन मी तुमच्यासोबत डिटेल रेसिपी, पण आज खूप गडबड होती त्यामुळे मला जास्त शूट देखील नाही करता आलं. त्यामुळे इकडे पटापटा मी स्वयंपाक करून घेतला आणि मसाले भातचं माझं असं होतं की त्यामध्ये सगळ्या टाईपच्या भाज्या वगैरे घालायचं. इकडे मी अगोदर सगळे भाज्या कट करून घातलेल्या आहे आणि इकडे पनीरची भाजी बनवण्यासाठी मी टमाटर चिरायला विसरले होते, त्यामुळे एकीकडे भात ठेवून कांदा आणखीन परतत होता, त्यामुळे मी इकडे पटपट टमाटर चिरून घेतले. थोडंसं अद्रकची फोडी करून घेतली आणि इकडे भातामध्ये घालण्यासाठी मी फ्लावर बारीक करून घेत होते. तर अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी माझा स्वयंपाक एकत्र चालू होता. आणि तुम्ही न्यू इयरला काय काय केलात, काय काय नवीन प्लॅन्स, नवीन रिझोल्युशन्स बनवलात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसं तर ॲक्च्युली मला हेल्थबद्दल जास्त म्हणजे आज सध्या मी कॉन्शियस आहे की मला वाटतं की आपण जास्तीत जास्त हेल्दी लाईफस्टाईल हे करायला पाहिजे. पण काम आणि वर्क शेड्यूल इतकं लोड असतं आणि स्पेशली महिलांना, कारण की एक झालं तर एक काय ना काय कामं त्यांच्या मागे लागलेलीच असतात, त्यामुळे पण आपण ट्राय करायला पाहिजे. सो इकडे बघा माझा मेन्यू ॲक्च्युली असा तयार होता. मला शेवाळ्याची खीर वगैरे नाही करता आली, कारण की उशीर होत होता आणि त्यांना देखील घरी जायला उशीर होत होता आणि इतक्या सगळ्या कामात आजचा दिवस कसं गेला ते तर मला कळालंच नाही. सो इतकाच होता आपला आजचा मेन्यू आणि यातली कुठली रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा. तर इकडे काम झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर भांडी धुवून घेतली. तर असा होता नवीन वर्षाचा माझा पहिला दिवस. तुमचा पहिला दिवस कसा होता कमेंट करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट राहू द्या आणि असेच व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.